तर कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक आणि शाहू मैदान येथील केएमटी स्थानकावर निवडणूक स्वीप टीमच्या माध्यमातून मतदान जागृती कार्यक्रम घेण्यात आलाय। तर यावेळी प्रत्येक एसटी आणि केएमटी बसवर लावण्यात येणाऱ्या मतदान दिनांक आणि मतदान करा याबाबतचे स्टिकर प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते एसटी बसवर लावण्यात आले। तर एसटीने प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील मतदारांना गुलाब पुष्प देऊन येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त यांनी केले। नमस्कार, मी मंजुलक्ष्मी, आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका। आता सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि सन्माननीय सीओ साहेब आणि आम्ही सर्व कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकारी आम्ही सगळे आता केएमटीच्या बसेसमध्ये जाऊन प्रवाशांना विनंती केलेली आहे की 20 तारखेला अवश्य मतदान करा म्हणून। आणि सर्व कोल्हापूर जिल्ह्याच्या मतदारांना विनंती आहे की 20ला तुम्ही नक्कीच मतदान करा। आणि प्रत्येक वेळी मतदानाच्या टक्केवारीमध्ये आपला जिल्हा अग्रेसर आहे आणि ह्यावेळी पण त्या ट्रॅक रेकॉर्ड आपला ब्रेक होणार नाही ह्याचं काळजी घ्या। परत एकदा सगळ्यांना विनंती करते, धन्यवाद। आज कोल्हापूर एसटी बसस्थानकावरती आम्ही मतदार जनजागृती करण्यासाठी पूर्ण स्वीपची टीम आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। इथे सर्व बसेसमध्ये आम्ही मतदानाची तारीख आणि मतदान करावं असं आवाहन करणारे स्टिकरसुद्धा सर्व बसेसमध्ये लावत आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांना आणि विशेषतः एस टी बसस्थानकावरती येणारे सर्व प्रवासी, एस टीने प्रवास करणारे सर्व प्रवासी यांना आमचं नम्र आव्हान आहे की 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान आहे। मतदान नक्कीच करा। एस टीने आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतो, परंतु मतदानाच्या दिवशी आपल्या मतदान केंद्राच्या आपल्या गावीच आपण उपस्थित राहा आणि अवश्य मतदान करा। धन्यवाद।